हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रिया शारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण शुक्र धातूबद्दल अभ्यास करणार आहोत. शुक्र धातू म्हणजेच धातूंमधला शेवटचा धातू. जे 7 धातू आपण अभ्यासत आहोत त्यातला शेवटचा जो धातू आहे तो म्हणजे शुक्र धातू. हा देखील MCQ, SAQ आणि LAQ साठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. शुक्र धातू म्हणजेच ज्याला आपण म्हणू शकतो की जो गर्भोत्पादनासाठी गर्भनिर्मितीसाठी जो रिस्पॉन्सिबल असा धातू आहे तो म्हणजे शुक्र धातू. तर व्युत्पत्ती काय सांगितलेली आहे? मज्जा धातू चरम धातू अमराहा, म्हणजे मज्जा धातूपासून ज्या धातूची निर्मिती होते आणि जो सर्वश्रेष्ठ चरम धातू म्हणजे जो सर्वश्रेष्ठ धातू सांगितलेला आहे तो म्हणजे शुक्र धातू. सर्वश्रेष्ठ का सांगितला आहे? तर प्रत्येक धात्वाग्नीची क्रिया झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा असा जो एकदम प्युरेस्ट असा धातू तयार होणार आहे, सगळ्यात उत्तम प्रतीचा असा जो धातू आहे तो म्हणजे शुक्र धातू. निरुक्ती काय आहे? तर मज्जजात धातू, म्हणजेच ज्या धातूची निर्मिती मज्जा धातूपासून होणार आहे. मज्जजात म्हणजे मज्जा धातूपासून ज्याची निर्मिती ज्याचा जन्म होणार आहे तो म्हणजे शुक्र धातू. तर शुक्र धातूचे पर्याय काय सांगितलेले आहेत? शुक्र धातू म्हणजेच काय? तर आपण मॉडर्न सायन्स सोबत जर कोरिलेट करायचा प्रयत्न केला तर आपण सिमेन याच्यासोबत शुक्र धातूचं कोरिलेशन करू शकतो. तर याचे पर्याय काय सांगितलेले आहेत? शुक्र धातूचे अक्षय. का असं म्हटलं असेल? तर शरीरामध्ये अव्याहतपणे कंटिन्युअसली या धातूची निर्मिती होत राहणार आहे किंवा होत असते. त्यामुळे अक्षय, ज्याचा कधीही क्षय होणार नाही किंवा ज्याची निर्मिती थांबत नाही, अशा पद्धतीने कंटिन्युअसली या धातूची निर्मिती होत असते. त्यामुळे याला अक्षय असा पर्याय दिलेला आहे. मज्जा समुद्भव, ऑब्वियस आहे, मज्जा धातूपासून या धातूची निर्मिती होणार आहे त्यामुळे मज्जा समुद्भव म्हणजे मज्जा धातूपासून या धातूची निर्मिती आहे, म्हणून याला असा पर्याय दिलेला आहे. निर्मल, हा धातू सगळ्यात प्युरेस्ट किंवा उत्तम प्रतीचा असल्या कारणाने कोणतेही दोष त्याच्यामध्ये नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा मल त्याच्यातून तयार होणार नाहीये, म्हणून त्याला निर्मल असं म्हटलेलं आहे. शुद्ध स्वरूपातला असा हा धातू सांगितलेला आहे. किट्टवर्जित, आपण जेव्हा प्रत्येक धातूचं त्रिधा पोषण बघत होतो तेव्हा त्या धातूच्या निर्मितीसोबतच त्या धातूंचा मल तयार व्हायचा. पण शुक्र धातूची निर्मिती होत असताना असा आहे की या धातू हा जो धातू आहे पर्टिक्युलर हा इतक्या शुद्ध स्वरूपाचा आहे की याच्यामधून कोणत्याही प्रकारचा मल हा तयार होत नाही. त्यामुळे किट्टवर्जित म्हणजे मलवर्जित, कोणत्याही प्रकारचा मल याच्यातून तयार होत नाही या धातूच्या निर्मितीमध्ये, म्हणून याला निर्मल किट्टवर्जित असे पर्याय दिलेले आहेत. आनंद प्रभव, जेव्हा स्त्री पुरुषांचा संयोग होणार आहे म्हणजे संभोगाच्या वेळेस जेव्हा शुक्र धातू पुरुषाच्या शरीरातून बाहेर पडणार आहे त्याच्यानंतर पुरुषाला जे काही आनंद मिळणार आहे त्यामुळे या धातूचा पर्याय आनंद प्रभव असा दिलेला आहे. वीर्य, रेतस, पुरुषम, बीज, तेज, पुंसत्व हे सगळे पर्याय या धातूला दिलेले आहे. बीज का म्हटलं असेल तर ज्या पद्धतीने कोणत्याही बी पासून एखाद्या झाडाची निर्मिती होते, एखाद्या वृक्षाची निर्मिती होते, त्याच पद्धतीने शुक्र धातू हा जो आहे याच्यामधून गर्भनिर्मिती होणार आहे, याच्यामधून एका नवा जन्म होणार आहे, नवनिर्मिती होणार आहे, एका नवीन जीवाचा जन्म होणार आहे. त्यामुळे याला बीज हा देखील पर्याय दिलेला आहे. तर हे पर्याय आपल्याला लक्षात ठेवायचे. स्पेसिफिकली याच्यामध्ये निर्मल, किट्टवर्जित हे जे स्पेसिफिक पर्याय आहेत हे आपल्याला MCQ साठी विचारले जाऊ शकतात. पुढे या धातूचं स्थान काय आहे? शुक्र धातू शरीरामध्ये कुठे असणार आहे? तर ऑब्व्हियसली सर्व शरीरामध्ये शुक्र धातूचं स्थान सांगितलेलं आहे. शुक्रधरा कला हे शुक्र धातूचं स्थान आहे. ज्या पद्धतीने मेध धातूसाठी मेधोधरा कला आहे, त्याच्यानंतर आपण मज्जाधरा कला बघितली, त्याच पद्धतीने शुक्र धातू हा शुक्रधरा कलेमध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि शुक्रवह स्त्रोतस हे शुक्र धातूचं स्थान सांगितलं आहे. म्हणजे 3 स्थान आहेत: सर्व शरीर, शुक्रधरा कला आणि शुक्रवह स्त्रोतस. शुक्रवह स्त्रोतसाचं मूल स्थान काय आहे?
जिथे शुक्र धातूची ऍक्च्युअल निर्मिती होते त्याला आपण शुक्रवह स्रोतस किंवा ज्याच्यातून शुक्र धातूचं वहन केलं जातं त्याला आपण शुक्रवह स्रोतस म्हणजे एक चॅनल, एक पाथ, एक मार्ग जो आहे त्या धातूसाठी तो म्हणजे शुक्रवह स्रोतस. तर याचं मूल स्थान काय आहे? शुक्रवहानां स्रोतसाम वृषणौ मूलम शेफश्च. चरक संहितेमध्ये वृषण आणि शेफ म्हणजेच काय तर टेस्टिकल्स आणि पेनिस हे शुक्रवह स्रोतसाचं मूल स्थान आहे असं आचार्य चरकांनी सांगितलेलं आहे. पण सुश्रुत संहितेमध्ये शुक्रवह स्रोतसाचं मूल स्थान काय सांगितलेलं आहे? स्तनौ वृषणौच. म्हणजे वृषण हे कॉमन आहे पण स्तन हे वेगळं सांगितलेलं आहे. म्हणजे ब्रेस्ट आणि टेस्टिकल्स असे शुक्रवह स्रोतसाचं मूल स्थान सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. तर हा जो टॉपिक आहे हा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे की चरकांनी शुक्रवह स्रोतसाचं मूलस्थान वृषण आणि शेफ सांगितलेलं आहे म्हणजेच टेस्टिकल्स आणि पेनिस. पण सुश्रुतांनी मात्र स्तन आणि वृषण म्हणजे ब्रेस्ट आणि टेस्टिकल्स असे शुक्रवह स्रोतसाचं मूलस्थान सांगितलेले आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की या ठिकाणी शुक्र धातूची निर्मिती होते त्यासाठी हे जे स्थान आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पांचभौतिक संघटन काय कोणत्या महाभूताचं अधिक्य असणार आहे शुक्र धातूमध्ये तर शुक्रमच्या आप्यम म्हणजेच जल महाभूताचं. ज्या पद्धतीने मज्जा धातूमध्ये जल महाभूताचा अधिक्य आहे त्याच पद्धतीने शुक्र धातूमध्ये देखील जल महाभूत आप महाभूताचा अधिक्य सांगितलेला आहे. त्यामुळे जल महाभूतानी युक्त असा हा धातू आहे. या धातूची निर्मिती कशी होणार आहे? ज्या पद्धतीने इतर धातूंची आपण निर्मिती बघितली की आहाराचं सेवन करणार त्याच्यावर जाठराग्नीची क्रिया होणार त्याच्यातून आहार रसाची एक न्यूट्रिशियस अशा फॅक्टरची निर्मिती होणार म्हणजेच आहार रस. त्या आहार रसामध्ये 7ही धातूंचे पोषक अंश असणार. त्या पोषक अंशावरती त्या धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि त्या पर्टिक्युलर धातूची निर्मिती होणार आहे. त्याच पद्धतीने हे जे आहार रस तयार आहे याच्यामध्ये असणारा शुक्र पोषक अंश याच्यावर शुक्र धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि या धातूची म्हणजे शुक्र धातूची निर्मिती ही होणार आहे. म्हणजे आहार रसामधल्या शुक्र पोषक अंशावर शुक्र धात्वाग्नीची क्रिया जसं आहारावरती सेवन केलेल्या आहारावर जाठराग्नीची क्रिया डायजेस्टिव्ह फायरची क्रिया होणार आहे त्याच पद्धतीने आहार रसामध्ये असणाऱ्या शुक्र पोषक अंशावरती त्या न्यूट्रिशियस कंटेंटवरती त्या धात्वाग्नीची म्हणजे त्या शुक्र धात्वाग्नीची त्या फायरची क्रिया होणार आहे त्या अग्नीची क्रिया होणार आहे आणि शुक्र धातूची निर्मिती ही होणार आहे. गुण काय सांगितलेले आहेत शुक्र धातूचे? हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. ओरल एक्झाम मध्ये बऱ्याचदा हा श्लोक विचारलेला आहे. सुश्रुत संहितेतला रेफरन्स आलेला आहे. स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीच शुक्रम इच्छती केचितु तैल क्षौद्र निभम तथा. म्हणजे स्फटिकाभम स्फटिकाप्रमाणे. स्फटिक म्हणजे काय? तुरटीप्रमाणे शुभ्र असा श्वेत वर्णाचा पांढऱ्या रंगाचा असा हा शुक्र धातू सांगितलेला आहे. द्रव स्वरूपात हा धातू आहे. स्निग्ध गुणात्मक आहे. मधुरम म्हणजे मधुर रसाचा गोड असा हा मधुर रसाचा हा शुक्र धातू आहे. मधुगंधी त्याचा गंध स्मेल कसा आहे तर मधाप्रमाणे हनी किंवा मध ज्याप्रमाणे मधाचा वास ज्याप्रमाणे असणार आहे त्याप्रमाणे शुक्र धातूचा वास सांगितलेला आहे. त्याच पद्धतीने तैल क्षौद्रम निभम तथा म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याची विस्कोसिटी कशी असणार आहे तर तेल किंवा क्षौद्र म्हणजे मधाप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी सांगितलेली आहे. तेलाप्रमाणे किंवा मधाप्रमाणे. म्हणजेच शुक्र धातूचे गुण कसे आहेत? स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीच शुक्रम इच्छती केचितु तैल क्षौद्र निभम तथा. म्हणजे स्फटिकाप्रमाणे तुरटीप्रमाणे शुभ्र असा श्वेत वर्णाचा पांढऱ्या रंगाचा शुक्र धातू आहे. तो द्रव स्वरूपात आहे म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये आहे. स्निग्ध म्हणजे स्निग्ध गुण त्याच्यामध्ये आहे. मधुरम मधुर रसाचा आहे. मधुगंधी म्हणजे मधाप्रमाणे त्याचा वास आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे तर तेल आणि मधाप्रमाणे ऑइल आणि हनी
ज्या पद्धतीची त्यांची कन्सिस्टन्सी आहे, त्यांचा थिकनेस आहे, त्या पद्धतीनेच शुक्र धातूची कन्सिस्टन्सी किंवा थिकनेस सांगितलेला आहे. या धातूचं कार्य काय आहे तर सुश्रुत संहितेमध्ये त्याचं कार्य सांगितलेलं आहे. शुक्रम धैर्यम चवनम प्रीतिम देहबलम हर्ष बीजार्थ. म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे काय तर धीर, ब्रेवरी, धाडसीपणा हे याचं कार्य सांगितलेलं आहे. पुरुषांमध्ये असणारी जी काही ब्रेवरी आहे किंवा जे काही त्यांच्यातला एक निर्भीडपणा आहे, एक धाडसीपणा आहे, तो कशामुळे येणार आहे तर या शुक्र धातूमुळे हा निर्भीडपणा किंवा हा ब्रेवरी हा जो गुण आहे पुरुषांमध्ये, स्पेसिफिकली स्त्रियांपेक्षा कम्पॅरेटिव्हली पुरुषांमध्ये धाडसीपणा हा जास्त असतो. तो कशामुळे आहे तर या शुक्र धातूमुळे सांगितलेला आहे. चवनम म्हणजेच काय, जेव्हा स्त्री पुरुष संयोगाच्या वेळेस पुरुषाच्या शिश्नातून किंवा त्याच्या पेनिसमधून जेव्हा शुक्र धातू स्त्रीच्या योनी भागामध्ये प्रवेश करणार आहे, तेव्हा त्याचं जे काही ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, त्याचं जे काही वहन होणार आहे, त्यालाच आपण चवन म्हणणार आहोत. म्हणजे या शुक्र धातूचं पुरुष शरीरातून स्त्री शरीरामध्ये जे काही वहन होणार आहे त्याला आपण चवन या कार्या अंडर कन्सिडर करणार आहोत. प्रीती म्हणजेच एक प्रेमभाव किंवा अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट जेंडर. मग ते पुरुषांना स्त्रियांबद्दल असेल, स्त्रियांना पुरुषांबद्दल असेल, ही जी काही नैसर्गिक इमोशन आहे किंवा भावना आहे, हे काय आहे तर हे प्रीती आहे. म्हणजेच अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट जेंडर. तर हे शुक्र धातूचं काम सांगितलेलं आहे. देहबलम म्हणजे शरीराला स्ट्रेंथ देणे. शुक्र धातू हा जन्मापासूनच शरीरामध्ये असणार आहे, पण जेव्हा तो शरीरावरती व्यक्त व्हायला लागतो, ॲडोलसन्स एजमध्ये जेव्हा शरीरामध्ये शुक्र धातूची व्यक्ती व्हायला लागते किंवा ते जेव्हा व्यक्त व्हायला लागतं, तेव्हा पुरुषांमध्ये त्यांची उंची वाढायला लागते, आवाज बदलतो, वजन वाढायला लागतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांचं शरीर, त्यांचं फिजिकल बिल्ड एक वेगळ्या प्रकारे तयार होतो आणि त्यांची जी काही फिजिकल स्ट्रेंथ आहे, बिल्ट आहे, हे स्त्रियांच्या कम्पॅरेटिव्हली थोडंसं अधिक असणार आहे. तर हे जे आहे हे देहबलम. म्हणजे जेव्हा शुक्र धातूचा शरीरावरती व्यक्ती होण्याची वेळ येते किंवा व्यक्त व्हायला लागतं शुक्र धातू शरीरामध्ये, तेव्हा देहबलम म्हणजे त्या पुरुषाचा वजन, उंची वाढणार आहे, त्याचा आवाज बदलणार आहे, एक फिजिकल बिल्ड त्याचा सुधारणार आहे. तर हे जे आहे हे शुक्र धातूचं काम आहे. हर्षम म्हणजे जेव्हा स्त्री पुरुष संयोगाच्या वेळेस जेव्हा शुक्र धातू पुरुषाच्या शरीरातून स्त्रीच्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे जो हर्ष मिळणार आहे, आनंद मिळणार आहे, तर हे शुक्र धातूचं कार्य आहे. बीजार्थम म्हणजेच या शुक्र धातूमुळेच नवनिर्मिती होणार आहे, गर्भनिर्मिती होणार आहे. त्यामुळे गर्भोत्पादनासाठी हा शुक्र धातू अतिशय महत्वाचा आहे. पण हा गर्भनिर्मिती किंवा गर्भोत्पत्ती कधी होणार आहे, जेव्हा या शुक्र धातूचा स्त्रीच्या शरीरातल्या स्त्री बीजासोबत त्याचा संयोग होणार आहे, त्याच्यानंतरच गर्भनिर्मिती होणार आहे. त्यामुळे बीजार्थम हे जे स्पेसिफिक कार्य आहे हे कधी साध्य होणार आहे, गर्भनिर्मिती हे साध्य कधी होणार आहे तर जेव्हा या शुक्र धातूचा स्त्री बीजासोबत संयोग होणार आहे, त्याच्यानंतरच आपल्याला गर्भनिर्मिती ही बघायला मिळणार आहे. तर हे शुक्र धातूचे कार्य सांगितलेले आहे. अष्टांगहृदयमध्ये प्रत्येक धातूचे श्रेष्ठ कर्म जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये गर्भोत्पादश्च धातूना श्रेष्ठम कर्म क्रमात स्मृतम. म्हणजे शुक्र धातूचं कार्य काय आहे, गर्भोत्पादन, गर्भनिर्मिती करणे. कारण शुक्र धातूचा पर्यायच आपण बघितलं की बीज, म्हणजेच याच्यातून नवनिर्मिती होणार आहे, गर्भाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे शुक्र धातूचं सर्वात महत्वाचं किंवा श्रेष्ठ कर्म असं अष्टांगहृदयमध्ये काय सांगितलेलं आहे तर गर्भोत्पादन, गर्भनिर्मिती करणं हे शुक्र धातूचं कार्य सांगितलेलं आहे. याचं शरीरातील प्रमाण किती आहे शुक्र धातूचं तर अर्धा अंजली. अंजली हे मेजरिंग युनिट आहे, तर अर्धी ओंजळ एवढं शरीरामध्ये शुक्र धातूचं प्रमाण सांगितलेलं आहे. उपधातू काय आहे शुक्र धातूचा? प्रत्येक धातूचे आपण उपधातू आणि मल बघत आहोत, पण आपण शुक्र धातूचे पर्याय बघत असताना म्हणालो होतो की या धातूपासून कोणताच मल तयार होत नाही, कोणताच वेस्ट प्रोडक्ट तयार होत नाही, त्यामुळेच त्याला निर्मल, किट्टवर्जित असे पर्याय दिलेले आहेत. पण अष्टांगहृदय संहितेमध्ये शुक्र धातूचा मल सांगितलेला आहे, तो ओज सांगितलेला आहे.
आणि शारंगधर संहितेमध्ये शुक्र धातूचा उपधातू ओज सांगितलेला आहे. हा देखील टॉपिक MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा AIPGT सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहे अशा एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी ओज हा शुक्र धातूचा उपधातू कोणी सांगितलेला आहे. मग चरक संहिता, श्वश्रुत संहिता, शारंगधर संहिता, अष्टांगहृदय. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की उपधातू ओज आहे हे शारंगधर संहितेमध्ये सांगितलेलं आहे आणि मल ओज आहे हे अष्टांगहृदय संहितेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे स्पेसिफिक पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर धातू सारता. शुक्र धातू जेव्हा त्याच्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये उत्तम प्रतीचा असा असणार आहे तेव्हा शरीरावर काय लक्षणं दिसणार आहेत. तर चरक संहितेमध्ये शुक्र धातू सारतेची लक्षणं काय सांगितली आहेत. सौम्याहा सौम्य प्रेक्षिणाहा म्हणजे ती व्यक्ती एकदम आकर्षक असणार आहे. मृदू शांत असं त्या व्यक्तीला बघितल्यानंतर एकदम प्रसन्न वाटेल. ती व्यक्ती दिसायला अतिशय शांत आकर्षक अशी असणार आहे. क्षीरपूर्ण लोचना त्या व्यक्तीचे डोळे हे दुधाने भरल्याप्रमाणे म्हणजेच काय तर त्या व्यक्तीचे डोळे हे आकर्षक असणार आहेत. एकदम पाणीदार डोळे ज्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचे तेजस्वी डोळे त्या व्यक्तीचे असणार आहेत. प्रहर्ष बहुला म्हणजेच शुक्र धातू सारता असणाऱ्या व्यक्तींची कामेच्छा मैथून इच्छा ही अधिक असणार आहे. त्यांना वारंवार मैथून करण्याची इच्छाही असणार आहे. स्निग्ध वृत्त सार सम संहत शिखर दशनाहा. दशनाहा म्हणजे काय तर दंत म्हणजे दात. ते शुक्र धातू सारतेच्या व्यक्तींचे दात कसे असणार आहेत. स्निग्ध म्हणजे त्यांच्या दातांना एक लश्चर असणार आहे, चकाकी असणार आहे. शायनी असे त्यांचे दात असणार आहेत. नॅचरलीज म्हणजे काहीही डेंटल ट्रीटमेंट न करता त्या व्यक्तींचे दात हे शायनी असणार आहेत. वृत्त म्हणजे गोलाकार व्यवस्थित असणार आहेत. सारवान म्हणजे बळकट स्ट्रॉंग असणार आहे. सहजासहजी या व्यक्तींचे दात तुटणार नाहीयेत किंवा पडणार नाहीयेत. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की शुक्र धातुसार व्यक्ती असेल तर त्यांचे वार्धक्य अवस्थेत देखील त्यांचे दात बऱ्यापैकी शाबूत असतात किंवा व्यवस्थित असतात. तर हे शुक्र धातुसारतेचं लक्षण सांगितलेलं आहे की शुक्र धातुसारता असेल तर त्या व्यक्तींचे दात हे शायनी असतात. वृत्त म्हणजे गोलाकार व्यवस्थित शेपमध्ये असतात. सारवान म्हणजे स्ट्रॉंग असतात. सम म्हणजे संख्येने एकदम परफेक्ट असतात. जे 32 डेंटल नंबर सांगितलेला आहे. दातांची संख्या 32 जी सांगितलेली आहे तेवढेच संख्येने पूर्ण म्हणजे एकही कमी एकही जास्त असा दात यांच्यामध्ये दिसणार नाही. संहत म्हणजे दातांमध्ये फट असणार नाही म्हणजे गॅपिंग जी असते ती या व्यक्तींमध्ये दिसणार नाहीये. शिखर म्हणजे एका ओळीत मोत्यांप्रमाणे रचलेले आहेत अशा पद्धतीचे या व्यक्तींचे दात असणार आहेत. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काही लोकांचे दात अतिशय सुंदर असतात म्हणजे शायनी असतात. ते एका ओळीत एका आकाराचे गोलाकार अजिबात फट नाही कुठेही एक्स्ट्रा दात नाही. तर अशा पद्धतीचे हे जे आहे हे शुक्र धातू सारथीचं लक्षण सांगितलेलं आहे. प्रसन्न स्निग्ध वर्ण स्वरा. शुक्र धातुसार व्यक्तींचं वर्ण म्हणजे त्यांचं कॉम्प्लेक्शन कसं असणार आहे. प्रसन्न स्निग्ध म्हणजे एक तेजस्वी असा त्यांचा चेहरा असणार आहे. स्किन अतिशय लश्चरस चकाकी असणारी शायनी अशी स्किन असणार आहे. स्वर कसा असणार आहे तर प्रसन्न आणि स्निग्ध म्हणजे आवाज देखील ऐकायला मधुर ऐकत राहावा असा त्यांचा आवाज असणार आहे. भ्राजिष्णव म्हणजे ही व्यक्ती दिसायला अतिशय सुंदर आकर्षक एक तेजस्वी असं या व्यक्तीचं चेहरा किंवा त्यांचं एकूण पर्सनॅलिटी असणार आहे. महास्पिकच्या शुक्रसारा हा महास्पिक म्हणजे पेल्विक रिजन जो आहे तो हिप रिजन जो आहे तो या व्यक्तींचा इतर व्यक्तींच्या कंपॅरेटिव्हली थोडासा मोठा असणार आहे. महास्पिक म्हणजे पेल्विक रिजन हा थोडासा मोठा असणार आहे. ते स्त्री प्रियोपभोगा शुक्रसार व्यक्ती कशी असणार आहे तर त्यांना नेहमी कामेच्छा म्हणजेच स्त्री प्रियोपभोगा जे स्त्रियांविषयी त्यांना नेहमी आकर्षण असणार आहे. मैथुनाची इच्छा त्यांना वारंवार होणार आहे. बलवंता हा ही व्यक्ती या व्यक्तीचं फिजिकल स्ट्रेंथ हे उत्तम असणार आहे. स्ट्रॉंग बिल्ट असणार आहे. ही व्यक्ती सुखी असणार आहे. ऐश्वर्य म्हणजेच
या व्यक्तीकडे संपत्ती, पैसा भरपूर असणार आहे. आरोग्य, या व्यक्तीची हेल्थ उत्तम असणार आहे. वित्त म्हणजे या व्यक्तीकडे वेल्थ प्रॉपर असणार आहे. सम्मान म्हणजे समाजामध्ये या व्यक्तींना एक मान असणार आहे, एक आदर असणार आहे, रिस्पेक्ट असणार आहे. अपत्य भाजश्च म्हणजेच या व्यक्तींना लहान मुलांची आवड तर असणारच आहे, पण या व्यक्तींना स्वतःला देखील भरपूर अपत्य असणार आहे. म्हणजे एकतर मैथुन इच्छा अधिक असल्या कारणाने, शुक्र धातू उत्तम प्रतीचा असल्याने या व्यक्तींना जास्त प्रमाणात मुलं असणार आहेत. अपत्य भाजश्च हे सेम लक्षण आपल्याला मज्जा धातुसारतेमध्ये देखील बघायला मिळालं होतं, की या व्यक्तींना लहान मुलांची आवड तर असणारच आहे, लहान मुलं आवडणार आहेत, पण सोबतच यांना स्वतःची देखील मुलं भरपूर असणार आहेत. त्यामुळे हे जे आहे हे शुक्र धातुसारतेचं लक्षण सांगितलेलं आहे. हे झालं चरक संहितेमध्ये सांगितलेले शुक्र धातुसारतेचं लक्षण. सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे शुक्र धातुसारतेबद्दल, तर स्निग्ध, संहत, श्वेत, अस्थि दंत नख. म्हणजे अस्थि म्हणजे बोन्स, हाड किंवा अस्थि धातू, दंत म्हणजे दात, नख म्हणजे नेल्स, बोन्स, टीथ आणि नेल्स हे कसे असणार आहेत, स्निग्ध म्हणजे एक स्निग्धता असणार आहे, शायनी असे नख, दात हे शायनी असणार आहेत. संहत म्हणजे ते सहजासहजी तुटणार नाहीयेत, स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळे बोन्स स्ट्रॉंग असणार आहेत, इझिली या व्यक्तींना फ्रॅक्चर होणार नाहीये, त्यांचे दात तुटणार नाहीयेत किंवा पडणार नाहीयेत लवकर, नख तुटणार नाहीयेत, नखांना कोणत्याही प्रकारचे क्रॅक्स असणार नाहीयेत. आणि श्वेत म्हणजे त्यांचे दात शुभ्र असणार आहेत, एकदम काय म्हणू शकतो आपण, असे चकाकी असणारे असे त्यांचे दात असणार आहेत. बहुल काम प्रजम म्हणजे या व्यक्तींना मैथुन इच्छा, काम इच्छा ही जास्त असणार आहे, वारंवार मैथुन करण्याची इच्छा या व्यक्तींना असणार आहे. हे शुक्र धातुसारतेचं लक्षण सांगितलेलं आहे. शुक्र धातूचं प्रमाण आपण बघितलं की शरीरामध्ये अर्धा अंजली एवढं शुक्र धातूचं प्रमाण सांगितलेलं आहे. पण हा धातू जर शरीरामध्ये याचं प्रमाण वाढलं तर काय लक्षणं दिसणार आहेत शुक्र वृद्धीमध्ये, तर अष्टांग हृदय संहितेमध्ये सांगितलेलं आहे की जर या शुक्र धातूचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं तर काय होणार आहे, अति स्त्री कामता म्हणजे ही व्यक्ती अधिकाधिक मैथुन इच्छा व्यक्त करणार आहे, अधिकाधिक मैथुन कर्म करण्याची या व्यक्तीची इच्छा असणार आहे. आणि शुक्राश्मरी म्हणजेच सेमायनल कॅल्क्युलस किंवा काय म्हणू शकतो आपण शुक्राश्मरीस, त्यांना या सेमायनल कॅल्क्युलायचा त्रास हा होणार आहे. तर हे शुक्र धातूची वृद्धी जर शरीरामध्ये झाली तर हे दोन लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहेत, अति स्त्री कामता आणि शुक्राश्मरी म्हणजेच मैथुन इच्छा अधिक प्रमाणात वाढणार आहे आणि सेमायनल कॅल्क्युलस हे होणार आहे. पण याच धातूचा जर क्षय झाला, चिंता हे सर्वात मोठं किंवा एक महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. अजून बरेच कारण आहेत शुक्र धातूचा क्षय होण्यासाठी. जेव्हा तुम्ही वाजीकरण अध्याय अभ्यासाल चरक चिकित्सा अध्याय 2 मध्ये, तेव्हा वाजीकरण अध्यायामध्ये या शुक्र धातूबद्दल जास्त डिटेलमध्ये डिस्कशन दिलेलं आहे की नक्की शुक्र धातूचा क्षय कधी होतो, मग त्याच्या वृद्धीसाठी काय केलं पाहिजे वगैरे गोष्टी आपल्याला तिथे अभ्यासाला मिळणार आहे. पण या धातूचा जर क्षय झाला, याचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी झालं तर काय लक्षणं दिसणार आहेत, चरक संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे, दौर्बल्य, एक वीकनेस येणार आहे, शरीर दुर्बल होणार आहे, शरीरामध्ये अशक्तपणा येणार आहे. मुखशोषश्च तोंडाला कोरडेपणा येणार आहे, म्हणजे तोंडामध्ये एक ड्रायनेस असणार आहे. पांडुत्व पूर्ण चेहरा निस्तेज होणार आहे, काही असं अट्रॅक्टिव्ह वाटणार नाहीये, त्या व्यक्तीचा चेहरा पूर्ण निस्तेज किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की अनअट्रॅक्टिव्ह असं फेस त्या व्यक्तीचा असणार आहे. सदनम म्हणजे अंग गळून गेल्यासारखं वाटणार आहे, थोडेही काम केले, थोडेही कष्ट केले की लगेच थकवा जाणवणार आहे. क्लैब्यम म्हणजे इनफर्टिलिटी चा त्रास या व्यक्तीला होणार आहे. शुक्र विसर्गश्च क्षीण शुक्रस्य शुक्र अविसर्गश्च क्षीण शुक्रस्य लक्षण. क्षीण शुक्रस्य म्हणजे शुक्र धातूचा क्षय झाल्यानंतर काय होणार आहे, शुक्र अविसर्ग म्हणजे शुक्र धातूचा विसर्ग किंवा शुक्र धातू शरीरातून बाहेर
पडणार नाहीये. त्यामुळे शुक्रक्षयामध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार. शुक्र धातू शरीरातून बाहेर पडणार नाही म्हणजेच इजॅक्युलेशन होणार नाही. तर चरक संहितेमध्ये क्षयाची लक्षणं काय सांगितलेली आहेत? दौर्बल्य, शरीरामध्ये दुर्बलता येणार आहे, अशक्तपणा येणार आहे, मुखशोषष्ट म्हणजेच तोंडामध्ये एक ड्रायनेस येणार आहे, पूर्ण तोंड कोरडं पडणार आहे, पांडुत्व म्हणजेच पूर्ण चेहरा शरीर निस्तेज असं दिसणार आहे, अंग गळून गेल्यासारखं वाटणार आहे, थोडेही कष्ट केले काम केलं की लगेच थकवा जाणवणार आहे, इनफर्टिलिटी क्लाइब्यम म्हणजे इनफर्टिलिटी असणार आहे आणि शुक्र अविसर्ग होणार आहे म्हणजे शुक्र शरीरातून बाहेर पडणार नाही. हे शुक्र धातूचं क्षय झाल्यानंतर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार. सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे? शुक्र धातूचा जर क्षय झाला तर शुक्र क्षय मेढ्र वृषण वेदना. हा मेढ्राच्या ठिकाणी वृषणाच्या ठिकाणी वेदना होणार आहे म्हणजे टेस्टिकल्स पेनिसच्या ठिकाणी वेदना एक प्रकारचा पेन होणार आहे. अशक्तीही म्हणजे अशक्तपणा जाणवणार आहे. अशक्तीही मैथुने चिरात्वा प्रसेकाहा प्रसेके च अल्परक्त शुक्रदर्शन म्हणजे अशक्तपणा जाणवणार आहे. जर मैथुन कर्म केलं तर शुक्र अतिशय कमी प्रमाणात किंवा खूप उशिरा शुक्राचं स्त्रवण किंवा इजॅक्युलेशन खूप उशिरा होणार आहे आणि जरी झालं तरी ते कसं असणार आहे? अल्प रक्त म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड स्टेन्स असणार आहे. म्हणजे रक्तयुक्त असं शुक्राचं स्त्रवण हे शरीराच्या बाहेर होणार आहे. त्यामुळे सुश्रुत संहितेमध्ये शुक्रक्षयाचं लक्षण काय काय सांगितलेलं आहे? मेढ्र वृषण वेदना म्हणजे मेढ्राच्या ठिकाणी वृषणाच्या ठिकाणी वेदना होणार आहे, अशक्तपणा येणार आहे, शुक्राचं जे काही स्त्रवण आहे शुक्रस्त्रवण शुक्र शरीरातून बाहेर खूप उशिरा पडणार आहे आणि जरी ते शुक्रस्त्रवण झालं असेल तरी त्याच्यामध्ये अल्प रक्त असणार आहे म्हणजे ब्लड स्टेन्स त्याच्यामध्ये असणार आहेत, रक्त प्रवृत्ती अशी त्या रक्तयुक्त असं शुक्र शरीरातून बाहेर पडणार आहे. हे सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले लक्षण आहे. अष्टांग हृदय संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे? शुक्र धातूचा जर क्षय झाला, शुक्र धातूचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं तर काय लक्षणं दिसणार आहे? शुक्रे चिरात प्रसिच्चेत शुक्रम शोणितम नेहम म्हणजे तेच की चिरात म्हणजे उशीर, शुक्र स्त्रवण हे खूप उशिरा होणार आहे आणि जरी झालं तेव्हा ते शोणितयुक्त असणार आहे म्हणजे रक्तयुक्त असं शुक्र शरीरातून बाहेर पडणार आहे. तोदो अत्यर्थम वृषणयोगो मेढ्रम धूमायतीवच म्हणजे वृषण आणि मेढ्र टेस्टिकल्स आणि पेनिसच्या ठिकाणी कसे वेदना होणार आहेत? तोद प्रमाण म्हणजे टोचल्याप्रमाणे प्रिकिंग पेन असं टेस्टिकल्स आणि पेनिसमध्ये काहीतरी टोचत आहे अशा पद्धतीच्या वेदना होणार आहेत आणि टेस्टिकल्स आणि पेनिसमध्ये धूर निघाल्याप्रमाणे किंवा काहीतरी जळल्याप्रमाणे असा दाहयुक्त सेन्सेशन या ठिकाणी त्या व्यक्तीला जाणवणार आहे. तर शुक्रक्षय असेल तर एकतर खूप उशिरा शुक्राचं स्त्रवण शरीरातून बाहेर होणार आहे आणि ते शुक्राचं स्त्रवण कसं असणार आहे? शोणितयुक्त म्हणजे रक्तयुक्त असं शुक्र शरीरातून बाहेर पडणार आहे. वृषण आणि मेढ्राच्या ठिकाणी प्रिकिंग पेन असणार आहे आणि तिथे धूमायतीवच म्हणजे धूर निघाल्याप्रमाणे असा दाह बर्निंग सेन्सेशन हे वृषण आणि मेढ्राच्या ठिकाणी असणार आहे. तर हे झाले शुक्रक्षयाची लक्षणं. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण शुक्र धातू हा जो आहे सगळ्यात शेवटचा आणि 7वा जो धातू आहे तो कंप्लीट केलेला आहे. हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 3ही प्रकारचे प्रश्न या टॉपिकवरती विचारले जाऊ शकतात. स्पेसिफिकली शुक्र धातूचे गुण जे आहेत हा श्लोक तुम्हाला MCQ साठी विचारला जाऊ शकतो. AIPGT सारख्या एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो MCQ साठी की स्फटिकावम द्रवम स्निग्धम डॅश डॅश मधुगंधीच. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की मधुरम मधुगंधीच. जेव्हा हे श्लोक पाठ असतील तेव्हाच MCQ मध्ये आपण करेक्ट ऑप्शन चूज करू शकणार आहोत. म्हणजे जे महत्वाचे श्लोक आहेत आणि जे पाठ करायला सोपे आहेत असे श्लोक इथे नोट्समध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हे श्लोक पाठ करून जर तुम्ही या टॉपिकचा अभ्यास केला तर ते उत्तम असणार आहे जेणेकरून ओरल एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. थिओरिटिकल एक्झाममध्ये कोणताही प्रश्न विचारला जर शुक्र धातू सारता वर्णन करा असा जर SAQ आला आणि त्याच्यानंतर तुम्ही चरक संहिता आणि सुश्रुत संहितेचे दोनही सारतेचे जर श्लोक पाठ केले
दोनही नाही झाले तर ॲटलिस्ट चरक संहितेचा शुक्र धातू सारथीचा श्लोक पाठ असेल तर तो श्लोक लिहून जर तुम्ही खाली एक्सप्लेनेशन लिहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. जर डायरेक्ट आपण एक्सप्लेनेशन लिहिलं, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट आपण मराठीतून लिहायला सुरुवात केली तर कदाचित तिथे तुम्हाला इतके मार्क दिले जाणार नाही. पण जर तुम्ही श्लोक लिहून व्यवस्थित रेफरन्स लिहून खाली त्या श्लोकाचं एक्सप्लेनेशन दिलं, व्यवस्थित ते आन्सर कंप्लीट केलं तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स हे मिळू शकतात. त्यामुळे जे काही श्लोक दिलेले आहेत ते ट्राय करा की पाठ करून ते व्यवस्थित समजून घेऊन या पर्टिक्युलर टॉपिकचा अभ्यास करण्याचा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला थिअरी एक्झाम आणि ओरल एक्झाम अशा दोनही ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने धातू हा टॉपिक आपण इथे कंप्लीट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 7ही धातूंचे व्यवस्थित डिटेल डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो बघणार आहोत. धन्यवाद.